नमस्कार. बेळचे गुलाबजाम चवीला अतिशय चविष्ट लागतात, तसेच बनवायलाही खूप सोपे आहेत. अचानक गोड खाण्याची इच्छा झाली तर हा उत्तम पर्याय आहे. पटकन साहित्य पाहूया. पाऊण वाटी दूध, 1 कप साखर, व्हाईट ब्रेड 6 आणि वेलची 1 चमचा. तळण्यासाठी तेल. एका ताटात ब्रेड घेतली आहे. सुरीने कट करून घेऊया. ब्राऊन कलरचा भाग तो साईडला ठेवायचा आहे. असा चारी बाजूनी असा कट करायचा आहे. तो भाग घ्यायचा नाही. एक बाउल घेतला आहे. त्याच्यात ती व्हाईट ब्रेड आहे ना, त्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे किंवा मग मिक्सरमधून बारीक करायचे. बारीक चुरा करून घेतला आहे. त्यात दूध घालूया थोडे थोडे करून. वाटल्यास थोडी मिल्क पावडर घातली तरी चालेल, 2 चमचे. त्यांनी चव अजून वाढते. हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. परत दूध घालूया आणि त्याचा पिठाचा गोळा करूया. पीठ खूप घट्टसर पण नसावे आणि पातळ पण नसावे. पीठ मऊ असावे. पिठावर झाकण ठेवूया 5 मिनिटं. एक पातेलं घेतलं आहे. 1 कप साखर घालूया. त्याच्यात 1.5 कप पाणी घालूया. आपल्याला पाक करायचा आहे. लायटरने गॅस चालू करूया. गॅस मोठाच ठेवायचा. साखर आणि पाणी असं एकत्र करूया आणि सारखं हलवत राहूया. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हलवायचं आहे. साखर पूर्ण विरघळली आहे. आता 7 मिनिटं एक उकळी येऊ देऊ. 5 ते 7 मिनिटं चांगली. शक्यतो पाक एकतारी करायचा नाही आहे, नुसता चिकट असा. 7 मिनिटं झाले. हाताला असं चिकट व्हायला पाहिजे. फक्त असा पाक करायचा. पाक तयार झाला आहे. आता गॅस बंद करूया. अर्धा चमचा वेलची पूड घालूया. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस चालू केला आहे लायटरनी. तेल घालूया तळण्यासाठी. 5 मिनिटं झाले. झाकण काढूया. पीठ असं नरम झालं आहे. अशाने भेगा पडणार नाही गुलाबजामला. असा एक चमचा घ्यायचा. याने इक्वल येईल. एकसारखे आपले गोळे येतील गुलाबजामचे. हाताला आपण काहीच लावलं नाही आणि पिठाला पण काहीच लावलं नाही. तेल पण नाही, तूप पण नाही. एवढं आपलं पीठ छान भिजवणं झालं आहे. छोटे छोटे गोळे घेऊन असे एकसारखे असे गोल करायचे. यांनी क्रॅक पडणार नाही. हातावरती असे गोल गोल केले. बिलकुल भेगा पडल्या नाही आहे. तुम्ही बघू शकतात. परत एकदा आपण तसंच केलं. चमच्याने घेऊन असे इक्वल गोळे केले एकसारखे. असेच करायचे पूर्ण पिठाचे. तेल तापलं आहे. तेलामध्ये एक एक गोळे सोडूया, घालूया. गॅस मीडियम करूया. चमच्याने असं हलवूया म्हणजे खाली चिटकणार नाही आणि एका ठिकाणी गॅस लागणार नाही. असं मधून मधून हलवलं ना तर एकसारखे रंग येईल. रंग मस्त आला आहे, सुरेख आला आहे आणि बघू शकता लाल कलर आला छान, जसा गुलाबजामला पाहिजे तसा. आणि एका डिशमध्ये आता आपण हे गुलाबजाम काढून घेऊया. गरम असतानाच पाकामध्ये घालायचा. गुलाबजाम पण गरम पाहिजे आणि पाक पण गरम पाहिजे. अशाने गुलाबजाम चांगला त्याच्यात भिजेल. एका बाउलमध्ये सगळे गुलाबजाम काढून ठेवले. एकूण 16 झाले. अर्धा तास आपण पाकामध्ये ठेवलं आहे. गुलाबजाममध्ये पाक मस्त झाला आहे आणि सॉफ्ट झाला आहे. तुम्ही बघू, मस्त झाला आहे. खायला पण खूप छान झाला आहे. वाटणार पण नाही हा बेळचा गुलाबजाम झाला आहे. खूप मस्त, एकदम खायला पण चमचमीत झाला आहे. एका वाटीत आपण सगळे गुलाबजाम काढून घेऊया. वरतून असा पाक टाकूया. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.